सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार, मी DT आंबेगावे। आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। महाराष्ट्राने गेल्या 4 ते 5 वर्षात अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या। विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राला एक अनोख्या युतीचं सरकार बघायला मिळालं। त्यानंतर 2.5 वर्षांनी जे घडलं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र थक्क झालाय। तेव्हापासून सुरू झालेल्या राजकीय घडामोडी काही थांबायचं नाव घेताना दिसत नाहीत। सातत्याने धक्क्यावर धक्के देणाऱ्या राजकीय घडामोडी घडत गेल्या। राज्यात सत्तांतर झाल्यानंतर 1 वर्षाने महाराष्ट्राच्या जनतेला आणखी एक नवा राजकीय भूकंप बघायला मिळाला। आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार होतं। या सरकारमध्ये आणखी एक विरोधी बाकावरचा सहकारी पक्ष सत्तेत सहभागी झाला आणि सत्ताधाऱ्यांचा समान वाटेकरी बनला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार सत्तेत सहभागी झाले। त्यांच्या गटाच्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले। असं असताना आता महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या अंकाला सुरुवात होणार आहे। कारण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सत्ताधारी शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाल्याची माहिती आहे। राज्यात सत्तांतर होऊन 1.25 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे, पण अद्याप ही मंत्रिमंडळाचा रखडलेला दुसऱ्या टप्प्यातील विस्तार पार पडलेला नाही। विशेष म्हणजे काही महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडतील, पण त्याआधी आता लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। जितक्या जागा शिंदे गटाला देणार तितक्या जागा आम्हाला द्या अशी भूमिका अजित पवार गटाची आहे। लोकसभेसाठी समसमान जागा वाटपाची अजित पवार गटाची भूमिका असल्याची माहिती सूत्रांची आहे। विधानसभेतील शिंदे गटाप्रमाणेच अजित पवार गटाला जागा मिळाव्यात असं स्वतः अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी कॅमेऱ्यासमोर स्पष्ट म्हटलं आहे। सध्या अजित पवार गटाचे 4 खासदार आहेत, तर शिंदे गटाचे 13 खासदार आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या जानेवारी महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची जागा वाटपाबाबतची बैठक होणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे सुरू असलेल्या या घडामोडीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली। अजित पवार आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांनी जागा वाटपाबाबत त्यांचं मत मांडलेलं आहे। शिंदे गटाचे जेवढे जवळपास आमदार आले आहेत तेवढेच अजित पवार गटाचे आमदार आहेत, त्यामुळे सरासर विचार करता त्यांच्याप्रमाणे आम्हालाही न्याय मिळायला पाहिजे असं मत मांडलं तर चुकीचं नाही, ते मत बरोबर आहे अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।